ऑडिओ क्लिप नंबर 2. इसवी सन 1933 किंवा 34चा काळ असेल. छगनच्या रूपाने अनंताला खेळायला सोबती मिळाला होता. त्याला तो आपल्या धाकट्या भावासारखा वागवीत असे. अनंताने कला वैभव नावाचं पुस्तक दादांच्याकडून पैसे घेऊन विकत आणलं होतं. त्या पुस्तकावरून क्रेपची फुलं, शाडूच्या मातीचा गणपती, साबण वगैरे वस्तू तयार करण्याची कृती वाचून अनंता या सर्व वस्तू सफाईदारपणे तयार करीत असे. गणपतीची शाडूची मूर्तीही सुंदर प्रकारे घडवीत असे. पंढरपूरच्या नजीक कोर्टी नावाचं एक गाव आहे. तिथे शाडूची माती उत्तम मिळते. अनंताला हे माहीत होतं. दर श्रावणी सोमवारी तिथे महादेवाच्या दर्शनाला जायचं आणि मंदिराशेजारची शाडूची माती घेऊन यायची. मूर्ती तयार करण्यासाठी माती चांगली चाळून मळून ठेवायची. मूर्ती घडवायच्या. तयार केलेले साबण, फुलं सर्व माल विकायचा. ते बाजारात जाऊन विक्री करण्याचं काम छगनकडे असायचं. या सर्व उद्योगातून नफा मिळायचा. त्या पैशातून छगनला त्याचा वाटा द्यायचा. उरलेले पैसे अनंताने ठेवून घ्यायचे. त्यातून 5 ब्राह्मणांना दक्षिणा यायची. तयार केलेली एक एक गणेश मूर्ती देऊन नमस्कार करायचा. पुढे गौरी गणपती जवळ आलेलेच असत. दादा दिवाळीच्या वेळी पंढरपूरला नेहमीच येत असत असंही नाही. ते कधी पुणे तर कधी नांदेड, मराठवाडा असे इतरत्रही प्रवासात असत. पंढरपूरला असायचे तेव्हा सर्वांची दिवाळी एकत्र होत असायची. पण प्रवासात असत तेव्हा दादा गौरी गणपतीला 5 रुपये आणि दिवाळीला 10 रुपयांची मनी ऑर्डर पाठवीत असत. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अंघोळ झाल्यावर देवदर्शनाला जाऊन येणं, येता येता गोरगरीब मुलांना फराळाला घरी घेऊन येणं, त्यांना फटाके देणं, हे सर्व झाल्यावरच अनंता दिवाळीचा फराळ करीत असे. 1936 सालापासून मात्र दादा कार्तिकी वारीला पंढरपुरातच असत. दादांचा मुक्काम साधारणपणे नवरात्रापासून पंढरपुरात असायचा. श्री रुक्मिणी मातेच्या नवरात्र उत्सवात त्यावेळी दादा तुकाराम बुवांना 9 दिवस कीर्तनासाठी पाठवित असत. ही कीर्तन सेवा बुवांनी पुढे कित्येक वर्ष केली आहे. दसऱ्याच्या दिवशी बाबांच्या स्मरणार्थ दादा वाड्यावर वारकरी कीर्तन किंवा प्रवचन ठेवत असत. एकादशीच्या दिवशी संतांच्या घरोघर जाऊन फळांच्या करंड्या देऊन येणं असाही उपक्रम असायचा. ही परंपरा अजूनही चालू आहे. दादा दसऱ्याला मुक्कामाला पंढरपूरला आले की मकर संक्रांतीपर्यंत त्यांचा मुक्काम पंढरपुरातच असे. सुरुवातीला दसऱ्याच्या दिवशी वारकरी कीर्तन किंवा प्रवचन होत असे. नंतर मात्र दसऱ्याच्या दिवशी देवाला पवमान रुद्र अभिषेक करण्याची प्रथा पडली. फळं वाटपाचं काम रामभाऊ अद्वानकर करीत असत. त्यांचा पंढरपुरातील संत मंडळींशी चांगलाच परिचय होता. ते दादांच्या घरातील एक होऊनच राहिलेले होते. दादा संक्रांत झाली की कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूरच्या बाहेर पडत. शिर्डी, लोणावळ्याला जाताना सुद्धा दादा अनंताला लहानपणापासूनच बरोबर न्यायचे. अनंताची शाळेची परीक्षा हमखास रामनवमीच्या उत्सवात येत असे. दादा परीक्षा बुडवून त्याला शिर्डीत नेत असत आणि तिथून आल्यावर शिक्षकांना परीक्षा घ्यायला सांगत असत. शिर्डीचा रामनवमीचा उत्सव अष्टमी, नवमी, दशमी असा 3 दिवसांचा असायचा. तो करून दादा लोणावळ्याला मुक्कामात जात असत. श्री गंगा दशहऱ्याचा उत्सव लोणावळ्याला होत असे. ही प्रथा 1937 पासून पडलेली आहे. श्री परशुराम जयंती, श्री शंकराचार्य जयंती, श्री नरसिंह जयंती हे उत्सवही लोणावळ्याला होत असत. श्री गंगा दशहरा उत्सवाला तर दादांच्या लोणावळा येथे राहण्याने विशेष मोठं स्वरूप प्राप्त होत असे. या उत्सवानिमित्तानं रोज सकाळी रुद्राभिषेक, संध्याकाळी श्री गोदा महात्म्य पोथीचं वाचन, गंगा लहरींवर प्रवचन आणि बसून आख्यान असा कार्यक्रम असायचा. ज्येष्ठ शुद्ध दशमीच्या दिवशी गोदेच्या समाराधनेचा निमित्त भोजन प्रसाद असायचं. लोणावळ्याहून दादा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला पुण्याला येत असत. दादांच्या सद्गुरूंची म्हणजे सद्गुरू वामनशास्त्री यांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीस असायची. हा उत्सव दशमी, एकादशी, द्वादशी असा 3 दिवसांचा असतो. तिन्हीही दिवस प्रवचन, कीर्तन आणि शेवटच्या दिवशीचे काल्याचं कीर्तन असं त्याचं स्वरूप असायचं. 1948 सालापर्यंत दादा पुण्याच्या मुक्कामात श्रीमती वहिनीबाई जोगळेकर यांच्या बिऱ्हाड्यात राहत असत. त्यावेळी हा उत्सव पुण्यालाच होत असे. पुण्याला श्रावणी करून महाराज नगरमार्गे नांदेडला
बाबासाहेब नांदेडकर यांच्याकडे जात असत. तिथे त्यांचा मुक्काम पुष्कळ दिवस असायचा. दादांच्या बरोबर पंढरपुराहून राधाबाई, वहिनीबाई, छगन, अनंता तसेच ज्यांना शक्य असेल अशी तुकाराम बुवा, दत्तोपंत कस्तुरे वगैरे मंडळी शिर्डीस रामनवमी उत्सवासाठी जात असत. तिथून लोणावळा आणि नंतर पुणे असा या मंडळींचा मुक्काम असायचा. अनंताचा पुण्याचा मुक्काम शाळा सुरू होण्याच्या सुमारास हलत असे. त्यानंतर पंढरपूरला शालेय जीवन सुरू व्हायचं. अनंता बालपणी कधी नांदेडला तर कधी इतरत्र दादांच्या बरोबर जात असे. त्याच्या वयाच्या 10व्या वर्षापर्यंत दादांच्याबरोबर त्यांनी पुष्कळ प्रवास केलेला आहे. 1935मध्ये अनंताने इंग्रजी 3री प्रवेश केला. इंग्रजी 3रीमध्ये माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा होती. त्या वर्गाचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी अनंताला माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवायचं ठरवलं. पण कोणीही काही म्हणण्याच्या अगोदर त्यांनी स्वतः सांगून टाकलं, माझा पोपट करू नका, मला परीक्षेच्या चौकटीत अडकवू नका, मला वाचायला खूप आवडतं, मला मनसोक्त वाचू द्या. शाळा प्रमुखांसह सर्वांचा निरुपायच झाला आणि सर्वांना आश्चर्यही वाटलं. दादांच्या पाठिंब्यामुळे अनंताला स्पर्धा परीक्षा कधी द्याव्या लागल्याच नाहीत. त्यांची आडकाठी नसल्यामुळे अनंताच्या वाचनातही कधीही व्यत्यय आला नाही. पण शालेय अभ्यासाची गोडी मात्र मनापासून त्याला कधी लागलीच नाही. 1935-36चा काळ असावा. अनंत आता 15-16 वर्षांचा झाला होता. तो लहानपणापासून अशक्त आणि हाडकुळा होता. त्याचं कारण अनंताला वयाच्या 6व्या वर्षापासून 16व्या वर्षांपर्यंत एकूण 4 वेळा विषमज्वराने पिडलेलं होतं. या विषमज्वरात उपद्रव म्हणून वाफ, कफ आणि ज्वराची म्हणजे निमोनियाची बाधाही प्रत्येक वेळी होत असे. बहुधा प्रत्येक वेळी सन्निपात अवस्थेची लक्षणंही त्याला दिसत होती, उत्पन्नही होत होती. ज्वर 21 ते 42 दिवस राहत असे. काही काळ 105 ते 106 अंशाच्या वरही ज्वर जात असे. तो कधीच 2.5-3 अंशाच्या खाली उतरत नसे. अनंत ग्लानीतच पडून राहायचा. त्या काळी आजची अँटीबायोटिक्स पद्धती उपलब्ध नव्हती. दुखण्याची गंभीरता पाहून सर्वजण चिंताग्रस्त होत होते. क्वचित चिकित्सकही निराशा व्यक्त करीत होते. याच वर्षी गोकुळ अष्टमीच्या आसपास अनंत तापाने फणफणला. त्याला ताप म्हणजे विषमज्वर हे गणित ठरलेलंच होतं. यावेळी मात्र सर्वांच्या तोंडचं पाणीच पळालं, कारण अनंताला विषमज्वर होण्याची ही 4थी वेळ होती. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही फरक पडेना. ग्लानी मात्र तीव्र असायची. राधामाई चांगल्याच हबकल्या होत्या. त्यांनी उपास तापास सुरू केले. नवसामागून नवस बोलायला लागल्या. एके दिवशी तर ताप चढण्याने कहरच केला. ताप 105 अंशावर जाऊन थांबला. तो काही केला खाली उतरेना. राधाबाईंच्या डोळ्यातलं पाणी काही थांबेना. विषमज्वर मुळात 21 दिवसांचा, त्यातही तो उलटलेला. दादा अनंताच्या जवळ जाऊन बसले. त्यांनी श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करायला सुरुवात केली. अंगात त्राण नव्हतं, त्यामुळे तो ग्लानीतच होता. दादा गंभीर झाले. दादा पाठ म्हणत म्हणत अनंताच्या अंगावरून हलके हलके हात फिरवत. ते त्याच्याजवळ रात्र बसून राहत असत. वैद्यही काळजीतच होते. राधाबाईंच्या मनात यजमानांच्या आजारपणाच्या स्मृती जागृत होत असत. त्यांनी त्यांच्या अंतःकरणाचा थरकाप व्हायचा. प्रत्येकजण आपल्या बाजूने प्रयत्नांची पराकाष्ठाही करत होतं. दादा तर लेकराला जराही नजरेआड करत नव्हते. 10-12 दिवसांनी अनंताचा ताप उतरला, ढोका टळला, दुखण्याला उतार पडला. सर्वांच्या जीवात जीव आला. अनंताला गंभीर दुखणं झालंय खरं, पण तेही भाग्याचंच ठरलं. कारण या संदर्भात आपल्या आत्मनिवेदनात ते म्हणतात, दादांचा कोमल, वत्सल, पवित्र स्पर्श इतक्या उत्कटतेने आणि सातत्याने एरवी वाट्याच येत नाही ना. दादांचं अनंतावर जे प्रेम होतं ते शब्दांच्या पलीकडचं होतं. आता इंग्रजी 4थीचं वर्ष. शाळेला गणवेश असा नसायचाच. लेंगा, अर्धी विजार काहीही चालायचं. हरी मोहोळकर, सुरेश देशपांडे, राम कुंभार, गोरा गोमटा चिटणीस. हा मुलगा गोरा होता. त्याच्या नावाची आद्याक्षरा गो अशी होती, म्हणून त्याला मुलं विनोदाने गोरा गोमटा असं म्हणायची. असो, हे सर्व अनंताचे मित्र होते. मुलींची संख्या वर्गात कमीच असायची. लीला गांधी, प्रसिद्ध लीला गांधी त्या नाही आहेत या, फडके यांच्या 2 मुली नीलम आणि अनसुया. चंद्रभागा चौगळ
या अनंताच्या वर्गात होत्या. या सर्व मुली शाळेत नऊवारी पातळच नेसून येत असत. मुलींची शाळेत ये जा चालू असेल तर मुलं बाजूला थांबत असत. मुली गेल्यानंतर त्यांची हालचाल सुरू व्हायची, अशी त्या काळची पद्धत होती. अनंता पायजमा आणि सदरा घालून शाळेत जात असे. प्रकृतीची काळजी आता आपण आपली घ्यायची या भावनेने अनंता व्यायामासाठी आणि विचार पटतात म्हणून रासव संघात जायला लागला. वाचनाचं वेळ तर होतंच. वयाच्या 15व्या किंवा 16व्या वर्षी गीता रहस्यासारखा प्रौढ ग्रंथ, तोही गंभीर, अनंताने अथपासून इतीपर्यंत वाचून काढला होता. त्यांचं वाचनच चौफेर होतं. रोज 8-8, 10-10 तास वाचनात तो घालवीत असे. कुमार नारायण वैशंपायन या नावाचा अत्यंत प्रेमळ मित्र शाखेत त्यांना मिळाला. तोही पुढे शाळेतही बरोबरच होता. नारायण वैद्य, गोविंद मंगळवेडेकर, शंकर दामले असे शाखेतही त्याला चांगले मित्र मिळाले. अनंताच्या बुद्धिमत्तेची छाप समवयस्क मुलांवर पडतच असे, त्यामुळे ते त्याच्याकडे आकर्षितही होत होते. तसेच त्यांच्या विचारही मुलांना आकर्षितच करीत असत. पण घरातील काही माणसं मात्र टोचून बोलत, रागराग करत. त्यामुळे अनंताच्या मनात येई, हे दादा माझे लाड करतात, हे लोकांना बरं वाटत नाही. मी माझ्या वडिलांसारखा लाघवी नाही, हट्टी आहे, तापट आहे. माझं शरीरही कृश आहे. मी रंगाने सावळा आहे, नाकीडोळी साधारण आहे. माझा गळाही काही गोड नाही आहे. माझ्या वडिलांचं रंग, रूप, आवाज माझ्यात नाही. म्हणून तर हे लोक माझा उपहास करत असतील. या विचाराने अनंताच्या भावनाशील मनांना क्लेश होत असत. अनंताला मन मोकळं करायला, बोलायला त्याचा तुकाराम दादा तेवढा होता. त्याच्याजवळ अनंता पोटातलं सगळं काही बोलत असे. अरे अण्णांसारखं रूप, गुण, आवाज मला नाही आहे. हा काय माझा दोष झाला का रे? मला सूर्यापोटी शनैश्वर असं का म्हणतात? जेवताना मला खूप तूप खायला आवडतं, तेही मला भरपूर वाढत नाहीत. उलट मला टाकून बोलतात. मी माझ्या घरचंच खातो, तरीही ही भाषा. अनंताच्या मनात यामुळे कधीकधी आत्महत्येचे विचार प्रबळपणे येत असत. तर कधीकधी त्याचा तुकाराम दादा अनंताला हाताशी धरून या बोलणाऱ्या लोकांची अशी काही फजिती करी की त्यांना दादांच्याकडे तक्रार करताही येत नसे. फक्त चुरमुरे खात बसावं लागायचं. असं काही घडलं की मात्र बाल अनंताला थोडे तरी अन्यायाचं परिमार्जन केल्यासारखं वाटायचं. क्लेशकारक प्रसंग वारंवारच घडत. अनंता परिवारातल्या काही जणांना आवडायचंही नाही, पण त्याचं वैषम्य अनंताच्या मनाला कधीच वाटायचं नाही. लोकांनी दिलेल्या त्रासाचं मात्र त्याला फार क्लेश होत असत. सर्वांच्या मनात एक सुप्त असूया असावी की दादांनी दामू अण्णांच्या मृत्यूनंतर त्यांचा प्रपंच सांभाळला. ठीक आहे, पण या मुलावर एवढा जीव लावावा, याला काय कारण? दादांच्याकडे येणारी माणसं थोडी का आहेत? त्या सर्वांशी दादांचा प्रेमाचा व्यवहार सारखाच असतो. मग ह्या मुलावर विशेष प्रेम का आहे? असं काय आहे या मुलात? दादांना भेटायला लोक आले ना की हा त्यांच्या मांडीवर येऊन बसतो, त्यांना नीट बोलू देत नाही, हट्टीपणा करतो. तरीही दादा त्याला का रागवत नाहीत, याचाच लोकांना राग यायचा. त्यामुळे घरात बहिणीबाईंसारखी आणि परिवारातील बाहेरून येणारी माणसं बाल अनंताला फारच बोलायची. एवढंच नाही तर अनेक जण त्याला गांजत, उपहास करीत, तुच्छ लेखीत, अवहेलना करीत. त्याला उभं घ्यायचा, विषण्णता वाटायची. त्यामुळे आत्महत्येचा विचार प्रबळपणे डोकंही वर काढत असे. पण केवळ दादांच्या अलौकिक वात्सल्याचं आणि निस्सीम प्रेमाचं नित्य दर्शन घडत असल्यामुळे त्यांना दुःख होईल असं आपल्या हातून काहीही घडता कामा नये, हा विचार अनंताला आत्महत्येपासून परावृत्त करायचा. वयाच्या 17-18व्या वर्षानंतर मात्र अनंताची मानसिकताच बदलली. त्यांनी इतरांच्या वागण्याचा विचार करण्याचं सोडूनच दिलं. आजचा हा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण अनंतराव ब्राह्मणाचं पोर संस्कृतात नापास हे ऐकणार आहोत.